थोडक्यात आप पुढात साहेब. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री यांनी 2026-27 अर्थसंकल्प मांडला. सर्व घटकांना सोबत घेऊन 2047 विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं मी समर्थन करतो आणि या अर्थसंकल्पामधील फक्त 2-3 विभागांबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 TMC अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सांगली येथील पुराचे पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी पण शासनाने मान्यता दिलेली आहे. शासनाची दूरदृष्टी सिंचनाच्या बद्दल खूप चांगली आहे. परंतु हे जे प्रोजेक्ट्स आहेत, नदीजोड वगैरे जे प्रोजेक्ट आहेत, हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करायला पुढचे 10 ते 15 वर्ष लागणार आहेत, कारण हे सगळे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत. परंतु नजीकच्या काळामध्ये सिंचन क्षमता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. आपल्याकडे ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत, एक 25, 30, 40 वर्षापूर्वी आपण त्याच्यावर KTVS बांधलेले आहेत. आता एक 25-30 वर्षापूर्वीचे KTVS असल्यामुळं त्यांच्या भिंती जीर्ण झालेल्या आहेत, त्यांचे दरवाजे सगळे वाहून गेले आहेत. त्याच्यामुळे पाऊस जरी चांगला पडला तरीसुद्धा या KTVSमध्ये पाणी रोखून धरण्याची क्षमता आता उरलेली नाही आहे. त्याच्यामुळे या KTVS बॅरेजेसमध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडं खूप दिवसापासून प्रलंबित आहे. याच्यामध्ये मल्टिपल डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची आवश्यकता आहे. आता माझ्या मतदारसंघामध्ये गलाटी धरणामध्ये पाथरवाला बंधाऱ्यातून पाणी वळवण्याचा प्रस्ताव मागच्या 20 वर्षापासून प्रलंबित आहे. गलाटी यांची संघर्ष समिती आहे, ती वेळोवेळी आंदोलनं करतात, रस्ता रोको करतात, परंतु तरीही हा प्रकल्प मार्गी लागत नाही. हा प्रकल्प जर मार्गी लागला तर 30 ते 35 गावातील सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सुटू शकेल. साष्ट पिंपळगाव आणि गुंज येथील नवीन बंधारा बांधण्याचे जे प्रस्ताव आहेत, मागच्या कित्येक वर्षापासून ते प्रलंबित आहेत. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही. जर हे प्रस्ताव मान्य झाले तर जायकवाडीचं वाहून जाणारं पाणी मोठ्या प्रमाणावर अडवले जाईल आणि शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल. हातवन हा जो प्रकल्प आहे, हा मूळ प्रकल्प 11 मार्च 2008 रोजी मंजूर झालेला आहे. आज 18 वर्ष झाली. सुरुवातीला हा प्रोजेक्ट 53.37 कोटीचा होता. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता 8 जुलै 2021ला झाली. हा प्रस्ताव आता 297 कोटीचा झालेला आहे. 18 वर्ष झाली तरीसुद्धा हा प्रस्ताव अजून मंजूर होत नाही आणि त्या भागातली सगळी लोक मोठ्या आशेने या प्रकल्पाकडे बघत आहेत. दुसरी एक सिंचनाच्या बाबतीत महत्त्वाची एक ही आहे की जे सिंचन वसाहतीमध्ये 50-50, 60-60 वर्षापासून लोक राहतात, मागच्या 2 महिन्यामध्ये यांना इरिगेशन डिपार्टमेंटने नोटिसेस दिल्या की तुम्ही हे घरं खाली करा. 50-50, 60-60 वर्षापासून ही लोक तिथं राहतात आणि अचानक त्यांना नोटीस आल्या, त्याच्यामुळे खूप घबराटीचं वातावरण आहे. एकीकडे आपण म्हणतो की हाऊसिंग टू ऑल आणि पंतप्रधान आवास योजनेच्या मार्फत ज्यांना घरं नाही त्या सगळ्यांना घरं देण्याची योजना आपण राबवतो, आणि दुसरीकडं जे लोक 50-50, 60-60 वर्षापासून या इरिगेशनच्या कॅम्पमध्ये राहत आहेत त्यांना आपण खाली करण्याच्या नोटीस आपण देत आहोत. तर मला असं वाटतं की हे कॉन्ट्रोवर्शियल आहे, एकमेकाला कॉन्ट्राडिक्टरी आहे. जोपर्यंत आपण या लोकांची पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत या लोकांना खाली करण्यात येऊ नये, अन्यथा फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करावं लागणार आहे. दुसरा मुद्दा आहे रस्त्याच्या संदर्भामध्ये. रस्त्याच्या संदर्भात आत्ताच बरेच सदस्य बोलले आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुंबईसाठी 1 लाख कोटीपेक्षा जास्त प्रोव्हिजन आपण केली आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी 4-4.5 हजार कोटीची आपण प्रोव्हिजन. ही डिस्पॅरिटी कुठं ना कुठं कमी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकासमध्ये आपण 6,275 काहीतरी द्रुतगती मार्ग, 14,000
राज्य आणि जिल्हा मार्ग आणि 4,247 पर्यटन परिपथ हे आपण मंजूर केलेले आहेत. पण हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत, मागच म्हणल्याप्रमाणे समृद्धी असेल, शक्तिपीठ असेल, हे प्रोजेक्ट सुरू व्हायला खूप वेळ लागणार आहे. आणि आजच्या काळामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये विलेज रोड्स, ODR, MDR, स्टेट हायवे याचा विकास करणं हे फार आवश्यक आहे. आणि याच्यासाठी अतिशय तुटपुंजी अशा प्रकारची तरतूद शासनाच्या मार्फत केली जात आहे. माझी शासनाला यामार्फत विनंती आहे की रस्ता हा या ग्रामीण महाराष्ट्रासाठी फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो एक सोशल इश्यू आहे, इकॉनॉमिकल इश्यू आहे आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड विषय आहे. त्याच्यामुळे या भागाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी गावे आपण सिमेंट कॉन्क्रीटने जोडणार आहोत, ही घोषणा स्वागतार्ह आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेतील 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांचा आराखडा तयार करून याला जास्तीत जास्त तरतूद करण्याची आवश्यकता आहे. 4,500 कोटीमध्ये हे जे ADBच्या मार्फत आपण लोन घेऊन हे काम करणार आहोत, ही तरतूद खूप कमी आहे. महानुभाव पंथांची प्राचीन मंदिरं जोडण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. यामध्ये अष्टशताब्दी मार्ग टप्पा 1 हा मंजूर झालेला आहे आणि अष्टशताब्दी टप्पा 2 आणि 3 हा माझ्या मतदारसंघामधून जातो. आणि 400, 500 वर्षापूर्वीची जी महानुभाव पंथांची प्राचीन मंदिरं आहेत, ही गावं जोडणारा हा टप्पा आहे. त्याच्यामुळं याला खूप जास्त अशा प्रकारचं महत्त्व आहे. या दोन्ही टप्प्यांना मंजुरी देऊन बजेट प्रोव्हिजन करावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्यामार्फत सरकारकडे करतो. मुख्यमंत्री सडक योजना असेल किंवा प्रधानमंत्री सडक योजना असेल, याचे पुढचे टप्पे आपण जाहीर केलेले आहेत. मतदारसंघनिहाय याचा आढावा तयार करून मोठ्या प्रमाणात तरतूद करण्याची आपल्याला गरज आहे. तिसरा आणि महत्त्वाचा एकाच विषयावर मी आता बोलणार आहे, उद्योगाच्या संदर्भामध्ये. आजही महाराष्ट्र FDIमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा हा फक्त सेवा क्षेत्रात आणि विशिष्ट शहरांमध्येच जातो. जो आत्ताच आर्थिक अहवाल आपल्याकडे प्राप्त झालेला आहे, त्या आर्थिक अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की फक्त 6 जिल्ह्यामध्येच जास्तीत जास्त गुंतवणूक होते आहेत. या 6 जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, रायगड आणि कोल्हापूर हे फक्त 6 जिल्हे आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जेवढी पाहिजे तेवढी गुंतवणूक होत नाही. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही आणि या भागातले जे लोक आहेत, सुशिक्षित जे लोक आहेत, यांना स्थलांतर नोकरीसाठी, रोजगारासाठी करावं लागतं. तर माझी अशी आपल्याला विनंती होती की जी काय गुंतवणूक आपण करणार आहोत, ती सगळी गुंतवणूक जर आपण समसमान प्रमाणात केली तरच महाराष्ट्राचा समतोल विकास होईल. आता आपण डावोसमध्ये 30 लाख कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. आता हे 30 लाख कोटीचे करार जर 288 मतदारसंघामध्ये समसमान आपण वाटप केले तर साधारणतः 10,416 कोटी एकेका मतदारसंघाला उपलब्ध होऊ शकतात. आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तरच महाराष्ट्राचा संतुलित विकास होईल. अन्यथा हा जो प्रादेशिक असमतोल आहे, हा असमतोल दिवसेंदिवस हा वाढत जाईल. साखर उद्योगाबद्दल आता बरेच सभासद, अध्यक्ष महाराज माझा शेवटचाच मुद्दा आहे, साखर उद्योगाबद्दल आता बरेच सभासद बोललेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ऊसाचं पीक फार मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि याबद्दल माझे 2-3 एक मुद्दे आहेत की नवीन साखर कारखाना जर करायचा असेल तर 25 किलोमीटरचं हवाई अंतर लागतं. आणि जर 25 किलोमीटरच्या हवाई अंतरामध्ये जर एखादं क्षेत्र येत असेल तर तिथं तुम्हाला नवीन कारखाना करता येत नाही. जगातला हा एकमेव उद्योग असा असावा की ज्याच्यावर तुम्हाला नवीन कारखाना टाकण्याला बंधन आहे. याच्यामुळं काय होतं की ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, आता आमच्या मराठवाड्यामध्ये ऊसाचं क्षेत्र खूप जास्त आहे, परंतु 25 किलोमीटरमध्ये साईट्स, लोकेशन्स उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला नवीन कारखाने काढता येत नाहीत. आणि त्याच्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी कुचंबना होते. एका बाजूला आपण म्हणतो की 25 किलोमीटरच्या आत नवीन कारखाने आपल्याला करता येत नाही आणि दुसरीकडं जे अस्तित्वात असणारे कारखाने आहेत त्यांना अनिर्बंध अशा प्रकारची क्षमता वाढ आपण करून देत आहोत. मला वाटतं ही एक कॉन्ट्रॅडिक्टरी अशा प्रकारची सरकारचं धोरण आहे. म्हणून माझी विनंती आहे की 25 किलोमीटरचं अंतर हे रद्द करण्यात यावं आणि जे तुम्ही अनिर्बंध क्षमता वाढ करण्याची जी तुमची पॉलिसी आहे ती ताबडतोब आपण बंद करावी, तरच ऊस उत्पादकांना आपल्याला न्याय देता येईल. दुसरं, साखर कारखान्यावर फार मोठ्या प्रमाणावर काटेमारीची समस्या होती आणि यासाठी
सरकारनं एक खूप चांगलं धोरण केलं आहे की आता सरकारी काटे डिजिटल काटे त्यांनी प्रत्येक कारखान्यावर त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळं या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे ऊसामध्ये कपात केली जायची किंवा बेकायदेशीररित्या कमी त्यांचं वजन दाखवलं जायचं त्याला निश्चितपणे आळा बसेल. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली राजेश त्याबद्दल वानखेडे. मी आपला आभारी आहे.